हॅलो गाईज, तर परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा जो व्हिडिओ आपला असणार आहे तो न्यू मॉम्स, न्यू डॅड्स, ग्रँड पेरेंट्स किंवा केअरटेकर्स असतील, गार्डियन्स असतील, त्या सगळ्यांना उपयोगाला येणारा असा आहे। 0 to 3 मंथ्सच्या एज ग्रुपमध्ये जे बाळ असतात, नवजात शिशु असतात, तर त्यांची काळजी कशी घ्यावी आणि त्यासाठी काय काय तुम्ही फॉलो केलं पाहिजे ह्यावरती आज हा व्हिडिओ आहे। आणि मी तुम्हाला 10 अशा टिप्स सांगणार आहे जे तुम्ही नक्कीच फॉलो केल्या पाहिजेत जर तुमचं बाळ 0 to 3च्या एज गॅप मंथ्सच्या एज गॅपमध्ये आहे। मी आत्ता नुकतीच एक न्यू मॉम झाली आहे डिसेंबरमध्ये। माझं बाळ हे 8 मंथ्सचं आहे। तर मी जे पण सांगते ते माझ्या एक्सपिरियन्सवरनं सांगते। तर दिस इज माय ओपिनियन, सो प्लीज स्टे ट्यून आणि पाहत राहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत, तुमच्यासाठी नक्की उपयोगाला येईल। सो टिप नंबर 1, नेहमी जेव्हा पण तुम्ही लहान बाळांना घेता, म्हणजे तुम्ही मॉम असेल, डॅड असेल किंवा कोणीही नवीन घेत असेल, तर प्लीज त्यांना नेकला आणि हेडला सपोर्ट करायला सांगा नवीन बाळाच्या, जे 0 to 3 मंथ्सच्या एज गॅपमध्ये असतं। कारण त्यांची मान अजून व्यवस्थित बसलेली नसते, त्यांना हेड कंट्रोल नसतो, सो मानेच्या मसल्सला इजा होऊ शकते। तर त्यासाठी तुम्ही बाळाला व्यवस्थित हँडल करणं हे खूप जास्त गरजेचं आहे। आपल्या बायकांना किंवा आपण असं जनरलाइज नाही करू शकत, बट मोस्टली बायकांना सवय असते हँडल करायची, बट पुरुषांना थोडंसं स्टार्टिंगला भीती वाटते। मी माझ्या एक्सपिरियन्सवरनं सांगते, माझ्या मिस्टरांना पण स्टार्टिंगला माझ्या मुलीला घ्यायला खूप भीती वाटत होती। 15 ते 20 दिवस त्यांनी तिला व्यवस्थित म्हणजे असे घ्यायचे ते, बट ते लगेच माझ्याकडे द्यायचे कारण त्यांना ते नीट हँडल करता येत नव्हतं। सो नेक सपोर्ट हा खूपच जास्त गरजेचा आहे आणि ते जरी दुसरं कोण तुमच्या बाळाला घेत असेल तर मेक शुअर की ते नेकला आणि हेडला व्यवस्थित सपोर्ट देत आहेत। टिप नंबर 2, ब्रेस्ट फीडिंग किंवा फॉर्म्युला मिल्क। जर तुम्ही ब्रेस्ट फीडिंग करणार असाल तुमच्या बाळाला आणि तुम्ही ठरवले की तुम्ही एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीडिंग करणार आहे आणि तुम्हाला दूध वगैरे व्यवस्थित येत आहे, तर पहिले 2 दिवस हे एक पिवळं चीक किंवा पिवळं लिक्विड जे असतं ते आपल्या ब्रेस्टमधनं येत असतं। आपण त्याला कोलोस्ट्रम म्हणतो, मेडिकल टर्म आहे ती। तर ते बाळापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे। ते बाळाने घेतलं पाहिजे कारण की त्याच्याने त्याची इम्युनिटी खूप स्ट्रॉंग होते। त्याच्यामध्ये असे काही अँटीबॉडीज असतात जे पुढे जाऊन बाळाला इन्फेक्शन फाईट करायला हेल्प करतात। आणि 0 to 3 मंथ्सची बाळं हे त्यांची इम्युनिटी खूप वीक असते कारण आत्ताच ते बाहेरच्या जगात आलेले आहेत आणि नवीन नवीन बॅक्टेरिया आणि व्हॉटेवर त्यांच्याशी ते संपर्कात येत आहेत। सो त्यांच्याशी फाईट करण्यासाठी त्यांना इम्युनिटीची आणि स्ट्रेंथची खूप गरज असते। तर ते चीक तुम्ही त्यांना पाजणं खूप जास्त गरजेचं असतं। आणि 2 ते 3 तासाला त्यांना प्रत्येक 2 ते 3 तासाला फीड करणं, ब्रेस्ट फीड किंवा फॉर्म्युला मिल्क जे पण तुम्ही देत असाल ते करणं खूप गरजेचं आहे। ब्रेस्ट फीडवर जर असेल तर प्रत्येक 2 तासाला आणि फॉर्म्युला मिल्कवर असेल तर असं युजली डॉक्टर सजेस्ट करतात प्रत्येक 3 तासाला हे तुम्ही फीड केलं पाहिजे। रात्रीसुद्धा प्रत्येक 2 तासाला 3 तासाला तुम्ही अलार्म लावून उठून बाळाला फीड केलंच पाहिजे। ओके, सो पहिले 3 महिने हे खूप जास्त गरजेचं आहे। टिप नंबर 3 जी खूपच जास्त गरजेची आहे ते आहे बर्पिंग किंवा ढेकर काढणे। तर बर्पिंग हे बाळाला करणं खूपच इम्पॉर्टंट आहे, ज्याच्याने त्याचं डायजेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत होते। ते बाळ जास्त वॉमिट करत नाही, त्याला गॅसेसचा त्रास होत नाही, त्यामुळे बाळ शांत झोपतं। तर बर्पिंग करवणं खूप जास्त गरजेचं आहे। काही नाही, तुम्ही जेव्हा ब्रेस्टफीड करता किंवा फॉर्म्युला पाजता त्यानंतर बाळाला ह्या पोझिशनमध्ये घ्यायचं। मी अजून काही पोझिशन्सचे फोटोज पण टाकते, तुम्हाला फोटो दिसेलच। तर ह्या पोझिशनमध्ये किंवा अशा पोझिशनमध्ये उलटं बाळाला झोपून तुम्ही त्याला असं कप बनवायचा आणि त्याच्या पाठीवरती असं हळूहळू असं थापटत, असं तुम्ही खालनं असं वरपर्यंत त्याला थापटत पाठीपर्यंत येऊ शकता आणि तसं करून त्याचं बर्प काढायचा। 10 to 15 मिनिट्समध्ये कुठलंही बाळ बर्प करतं। आणि जरी नाही केलं तर काळजी करू नका, 10 to 15 मिनिट्स जर तुम्ही त्याला उभं असं धरलेलं असेल तर ते डायजेशनला हेल्प करतं। दरवेळेसच असं नाही की प्रत्येक वेळा बर्प करेलच बाळ, ठीक आहे। तर तुम्ही त्याला फक्त असं 10 to 15 मिनिट्स उभं ठेवून असं कप करून असं थोडंसं तुम्ही थापटू शकता। तर बर्पिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे। ही टिप नंबर 3 होती। टिप नंबर 4, ॲम्बिलिकल कॉर्ड किंवा आपण नाळ जी म्हणतो ती व्यवस्थित सुकायला कमीत कमी 7 ते 8 दिवस किंवा मिनिमम 5 ते 8 दिवस हे लागतातच। तर ते ॲम्बिलिकल कॉर्ड असेपर्यंत किंवा ती नाळ असेपर्यंत तुम्ही बाळाला बेथिंग करू नका। स्पंज बाथ द्या
किंवा गरम पाण्यामध्ये नॅपकिन जो असतो आपला कॉटनचा तो बुडवून हे मान किंवा जे पण अशा अवघड ठिकाणी कानाच्या मागे, बाळाची जी जहांग असते तिथे किंवा इथे, हे अशा ठिकाणी ना जे जे असे अडचणीचे जागा असतात तिथनं तुम्ही पुसून घेऊ शकता. पण स्टार्टिंगचे 7 ते 8 दिवस डॉक्टर लोक पण म्हणतात की जास्त करून बाळाला आंघोळ घालू नये, कारण ते आत्ताच बाहेरच्या जगात आलेले असतात आणि टेम्परेचर ॲडजस्ट व्हायला थोडंसं त्यांना अजून थोडासा काळ जातो. तर तुम्ही फक्त त्यांना स्पंज बाथ देऊ शकता, ते जास्त सेफ आहे. टिप नंबर 5, मेंटेन हायजीन. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्ही जर बाळाच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवली तर बाळाला हे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आणि बाळाला जेवढं इन्फेक्शन होत नाही, बाळ आजारी पडत नाही पहिले 3 महिने, तेवढी बाळाची तब्येत छान राहते. बाळाला खेळायला म्हणजे असं जेवढं ते जास्त आजारी पडत नाही तेवढं ते जास्त खेळतं, त्याचं ब्रेन डेव्हलपमेंट लवकर होतं, त्याची इम्युनिटी खूप लवकर स्ट्रॉंग होते. सो शक्यतो 0 to 3 मंथ्सच्या बाळाच्या आजूबाजूला तुम्ही खूप जास्त स्वच्छता होता होईल तेवढी मेंटेन करायचा प्रयत्न करा. तर टिप नंबर 6, आंघोळ घालणे, बेदिंग. जसं मी अगोदर पण तुम्हाला बोलले की बाळाला दररोज आंघोळ घालण्याची पण गरज नाही आहे. जर बाळ 0 to 3 मंथच्या एजमध्ये असेल तर आठवड्यातून तुम्ही 3दा आंघोळ घातली तरी चालेल. समर्स असतील ठीक आहे, गरमीच्या सीझनमध्ये जर असेल तर तुम्ही दररोज आंघोळ घातलात तरी हरकत नाही. पण जर थंडीचा सीझन असेल, पावसाळ्याचा सीझन असेल आणि आत्ताच बाळ जन्मले आहे, 0 to 3 मंथच्या एजमध्ये आहे, तर प्लीज तुम्ही दररोज आंघोळ घालणं अवॉइड करा. कारण ऑलरेडी वातावरणामुळे स्किन ड्राय झालेली असते, थंड वातावरणामुळे. त्यात तुम्ही अजून घातलं तर त्यांची स्किन अजूनच ड्राय होते आणि अक्षरशः असे स्काल्प्स निघायला लागतात. सो प्लीज अवॉइड करा. आणि बेदिंग करताना पण ही काळजी घ्या की बाळाच्या नाकात आणि डोळ्यात आणि तोंडात आणि कानात पाणी जात नाही, ह्याची प्लीज काळजी घ्या. ओके, दॅट्स इट. त्यानंतर टिप नंबर 7मध्ये आहे ऑइल मसाज. तर ऑइल मसाज हे तुम्ही बाळाला जेव्हा देता शक्यतो हे ट्राय करा की तुमच्या घरातलंच कोणतरी बाळाला ऑइल मसाज देत आहे. आजी म्हणा, म्हणजे बाळाची आजी म्हणा, किंवा तुमची आजी, किंवा तुम्ही, किंवा डॅड, जे पण असेल ते घरातलेच लोकांनी द्यावं असं माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे. शक्यतो तुम्ही बाई वगैरे बाहेरची लावू नका, कारण ते बाहेरनं येतात, कुठल्या एनर्जीने येतात, कुठल्या एनर्जीने तुमच्या बाळाचा मसाज करतात, वी डोंट नो. सो शक्यतो तुम्ही बाळाला मसाज द्या आणि तो टाईम बॉन्डिंगसाठी म्हणजे यूज करा. त्याच्याशी गप्पा मारा, त्याला गाणी ऐकवा, तुम्ही मंत्र म्हणून दाखवू शकता आणि हलक्या हाताने बाळाला फक्त असे स्ट्रोक्स देऊन मसाज करा. जास्त जोर लावायची गरज नाही आहे, बाळाला उलटं फुलटं करायची गरज तर बिलकुलच नाही आहे. बाळाला आपल्याला ऑइल मसाज हा फक्त रिलॅक्सेशनसाठी द्यायचा आहे, ना की त्याला कुठेतरी बॉडी बिल्डिंगचं आपल्याला कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये पाठवायचं नाही आहे. सो प्लीज ह्याची काळजी घ्या की तुम्ही बाळाला ऑइल मसाज करताना व्यवस्थित हँडल करताय. दॅट्स इट. टिप नंबर 8, तुम्ही जे आहे ते कॉटन डायपर्स यूज केले पाहिजे 0 to 3 मंथच्या बेबीजसाठी मॅक्सिमम. डे टाईममध्ये तर शक्यतो तुम्ही लंगोट किंवा कॉटन डायपर्स जे रियुजेबल आहेत, आणि आता खूप सारे असे ब्रँड्स आहेत जे बनवतात जे टॉप रेटेड पण आहेत, तर तुम्ही कॉटन डायपर्स हे यूज करू शकता डे टाईममध्ये. आणि डायपर्स जे सिंगल यूज डायपर्स आहेत ते शक्यतो तुम्ही नाईट टाईमला जेव्हा म्हणजे बेबीला डिस्टर्बलेस अशी स्लीप हवी आहे तुम्हाला, तर तुम्ही रात्री हे सिंगल यूज डायपर्स यूज करू शकता. किंवा हॉस्पिटल व्हिजिटला जायचं असेल, वॅक्सिनसाठी जायचं असेल, तेव्हाच फक्त तुम्ही यूज करा शक्यतो. कारण 0 to 3 मंथ्स ह्या एजचे जे बेबीज असतात त्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, त्यामुळे डायपर रॅशेस येण्याची शक्यता आहे. सो ह्या कारणासाठी माझं असं सजेशन असेल की तुम्ही जास्ती करून कॉटन डायपर्स किंवा लंगोट्स यूज करा डे टाईममध्ये, आणि नाईट टाईमला तुम्ही सिंगल यूज डायपर्स यूज करू शकता. टिप नंबर 9, जे की आहे मोशन किंवा पॉटी. हे खूप साऱ्या मॉम्सचं कन्सर्न असतं. 0 to 3 मंथच्या एजमध्ये जे बेबीज असतात ना, ते 7 ते 8 दिवसातनं एकदा सुद्धा करू शकतात, मोशन पास करू शकतात, आणि एका दिवसातनं 7 ते 8 वेळा सुद्धा ते करू शकतात. तर हे बिलकुल नॉर्मल आहे. आणि जर तुम्हाला कन्सर्निंग वाटत असेल किंवा जास्त त्या बाळाची अशी रनी आहे, खूपच वॉटरी आहे, किंवा तुम्हाला डिहायड्रेटेड बाळ असं फील होतं, दुसरे काही सिम्पटम्स दिसत आहेत, तर तुम्ही नक्कीच तुमच्या बाळाच्या पिडियाट्रिशियनला जाऊन एकदा भेटू शकता. नॉर्मल जी असते ती कलरमध्ये येल्लो असते किंवा थोडीशी डार्क येल्लो, मस्टर्ड येल्लो कलरमध्ये असते. ग्रॅन्युलर असते, म्हणजे तुम्हाला आपण जे म्हणतो ना शितळ अशी असते, आणि थोडीशी पातळ असते. तर हे एकदम नॉर्मल असते, ह्याला काळजी करण्यासारखं काहीच कारण नाहीये. जर बाळ रेड कलरची करत असेल किंवा त्याच्या स्टूल्समध्ये ब्लड असेल, किंवा ते व्हाईट कलरची करत असेल,
किंवा डार्क ग्रीन कलरची करत असेल तर हे थोडं कन्सर्निंग आहे आणि अलार्मिंग आहे. तर तुम्ही तुमच्या बाळाच्या पिडियाट्रिशियनला पटकन जाऊन भेट द्या आणि ते पाहिजे ते पुढचे प्रोसेस करतील. तर हे झालं पॉटीबद्दल. टिप नंबर 10 आणि ती आहे स्लीप, जे की सगळ्याच आयांना खूप काळजी असते. खूप आपण सुद्धा ह्या काळामध्ये खूप स्लीप डिप्राईव्ड असतो, आपल्याला पण झोप भेटत नसते. त्यात बाळ रात्रभर झोपत नसतं, काही बाळ हे रात्री झोपत नाहीत, काही शांत झोपतात. मग हे कसं मॅनेज करायचं ह्याच्यावरती एक मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. पण 0 to 3 मंथ्सचे जे एजचे बाळ असतात हे त्यांना 14 ते 17 तासाची झोप ही खूप महत्त्वाची असते. दिवसातनं 3 ते 4 नॅप्स त्यांनी घेतले पाहिजे आणि रात्रीची 8 ते 10 तासाची झोप त्यांची झाली पाहिजे. होत नसेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पिडियाट्रिशियनला तुमच्या बाळाच्या कन्सल्ट करा, त्यांना सांगा तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत. आणि तसं तर मी स्लीप रुटीनवरती पुढे व्हिडिओ बनवणारच आहे. सो स्टे ट्यून. आणि हे होते आपले 10 महत्त्वाचे टिप्स जे आत्ता 0 to 3 मंथचं जर तुमचं बाळ असेल तर त्यासाठी नक्कीच खूप उपयोगाला येईल. आणि हे सगळं फॉलो करा आणि तुमच्या बाळाची खूप छानपणे काळजी घ्या. आणि तुम्ही खूप छान आणि परफेक्ट असं परफेक्शनकडे जाऊ नका. कोणीच परफेक्ट नसतं, सगळेजण एक्सपिरियन्समधनं शिकत असतात. तुम्ही खूप छान मॉम आहात, तुम्ही तुमच्या बाळासाठी परफेक्ट आहात. सो हे नेहमी लक्षात ठेवा. चलो बाय. सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक दिस व्हिडिओ, कॉमेंट करा आणि तुमचे ओपिनियन्स किंवा तुमचे व्ह्यूज पण मला शेअर करा. आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा.